नमस्कार मित्रांनो, आपल्या पौराणिक कथांमध्ये अनेक अद्भुत आणि थक्क करणारे प्रसंग घडतात. अशीच एक रहस्यमय घटना आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अनादी कालापासूनच देव आणि भक्त यांच्यामध्ये अत्यंत मधुर संबंध राहिले आहेत. या पृथ्वी तलावर असे अनेक भक्त होऊन गेले ज्यांच्या भक्तीमुळे त्यांची जगभर कीर्ती झाली, जसे की भक्तराज प्रल्हाद, भक्त शिरोमणी मीरा, दैत्यराज बली इत्यादी. पण एक असाही भक्त होऊन गेला की ज्याने जगाचे पालनहार भगवान विष्णू यांच्या छातीवर लाथ मारली. त्यांचं नाव होतं महर्षी भृग ऋषी. मित्रांनो, एकदा सरस्वती नदीच्या घाटावर सर्व ऋषीमुनी एकत्र जमले होते आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती की ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण, आणि याचाच निष्कर्ष काढण्यासाठी सर्व ऋषींनी त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांची परीक्षा घेण्याचे ठरवलं. आणि त्यासाठी ब्रह्माचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाणारे भृग ऋषी यांची निवड करण्यात आली. मग भृग ऋषी हे सर्वप्रथम ब्रह्मलोकात गेले. तिथे ब्रह्मदेवाला बघून भृग ऋषींनी त्यांची स्तुती केली ना त्यांना नमस्कार केला. हे बघून ब्रह्मदेवाला फार राग आला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला. पण भृग ऋषी हे ब्रह्मा यांचेच मानसपुत्र असल्याने ब्रह्मदेवांनी आपला राग शांत केला. त्यानंतर मग भृग ऋषी हे कैलास पर्वताच्या दिशेने निघतात. भृग ऋषी कैलास पर्वताकडे येत असल्याचे बघून महादेव फार प्रसन्न होतात आणि आपल्या आसनावर उठून भृग ऋषी यांचे स्वागत करतात आणि त्यांना आलिंगन घालण्यासाठी हात समोर करतात. पण भृग ऋषी हे तर महादेवांची परीक्षा घेण्यासाठी आले होते, त्यामुळेच ते महादेवाच्या आलिंगनाचा अस्वीकार करतात आणि उलट त्यांना म्हणतात की हे महादेव, आपण धर्माच्या मर्यादेचे पालन करीत नाहीत. दुष्ट आणि पापी लोकांना आपण लवकर प्रसन्न होऊन त्यांना वर देता आणि तुमच्याकडून वर प्राप्त करून हे दुष्ट आणि पापी लोक संपूर्ण सृष्टीलाच वेठीस धरतात. देवदेवता, ऋषीमुनी यांना अपमानित करतात आणि याच कारणामुळे मी तुमच्या आलिंगनाचा स्वीकार करू शकत नाही. हे ऐकून मात्र महादेवांना फार राग येतो आणि त्यांचा राग अनावर होऊन ते आपलं त्रिशूल काढतात. पण तिथे तेवढ्यात माता सती येते आणि प्रभू महादेवांचा राग शांत करते. त्यानंतर मग भृग ऋषी हे वैकुंठात गेले. तिथे प्रभू नारायण हे महालक्ष्मी यांच्या मांडीवर डोके ठेवून ध्यानस्थ अवस्थेत निजले होते. भृग ऋषी आले आहेत यांची त्यांना थोडीसुद्धा कल्पना नव्हती आणि हे बघून मात्र भृग ऋषी फार क्रोधित होतात आणि ते नारायणाजवळ जाऊन त्यांच्या छातीवर लाथ मारतात. तिथेच बसलेल्या लक्ष्मीला हा सर्व प्रकार पाहून फार राग येतो. लक्ष्मी माता फार क्रोधित होते. पण तितक्यातच नारायण उठतात आणि भृग ऋषीचे पाय धरतात आणि विनम्रपणे विचारतात की हे मुनिवर, आपल्या पायांना काही इजा तर झाली नाही ना? कृपया आपण सिंहासनावर बसावे. हे ऋषीवर, तुम्ही वैकुंठात येत आहात याची मला कल्पना नव्हती, म्हणूनच मी तुमचं स्वागत करू शकलो नाही. तुमच्या चरणस्पर्शांनी मी धन्य झालो आहे. भगवान विष्णूचा हा प्रेमळ स्वभाव पाहून भृग ऋषी यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहू लागल्या. भृग ऋषींनी त्रिमूर्तीची परीक्षा घेतल्यावर त्यांना जाणवले की विष्णू हे शांत, करुणामय आणि सर्वाधिक सहनशील आहेत. श्री विष्णूच्या या क्षमाशीलतेमुळे भृग ऋषींनी त्यांना सर्वश्रेष्ठ मानले. त्यानंतर भगवान विष्णू म्हणाले की त्रिदेव समान आहेत आणि ब्रह्मांडाचे 3 मुख्य पैलू आहेत. आपण संपूर्ण ब्रह्मांडाचे 3 पैलू आहोत. हे आपले भक्त आहेत जे आपल्यातील एक देवतेची पूजा करतात आणि इतर 2 देवतांपेक्षा त्या देवतेला सर्वोच्च मानतात. तर मित्रांनो, ही होती भृग ऋषी आणि भगवान विष्णू यांची कथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.